नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण गुणाकार 2 अंकी संख्येने गुणायचा आहे। काय करायचं आहे? गुणाकार। आपण यापूर्वी बेरीज वजाबाकी पाहिली। बेरीजचे पूर्ण भाग पाहिले आपण आणि गुणाकाराचे 1 अंकी संख्येने गुणणे हे आपण पाहिलं। आता आपण काय करू? गुणाकारामध्ये दोन अंकी संख्येने म्हणजे या पद्धतीचे गणित आपण पाहणार आहोत। ठीक आहे, चला तर उदाहरण क्रमांक 1। 173 गुणिला 23। 173 गुणिला 23। आता या ठिकाणी 3 अंकी संख्या आहे, या ठिकाणी 2 अंकी संख्या आहे। आता आपल्याला सर्वच प्रकारचे पाढे पाठ राहतील अशातला भाग नसते। सर्वांचे सर्व पाढे पाठ असते। कोणाचे 10 पर्यंत असते, कोणाचे 20, कोणाचे 30, पण आणि 30 नंतर मग ज्या संख्या असतील ते पाढे आपण पाठ करत नाही। तर त्याचा गुणाकार कसा करायचा ते आपण पाहणार आहोत। तर इथं काय करायचं? पहिली संख्या कोणती आहे? 173 आणि गुणायचं कोणत्या संख्येनं? 23। मग काय करायचं? हे 3 घ्यायचं। या 3 न पहिले या संख्येला 173 ला गुणायचं। आता 3 त्रिक 9, 3 7 21, हे 21। 21 एक इथे लिहायचा आणि हे 2 आहे ते हातचे। 3 1 3 आणि हातचे 2, 3 आणि 2 5। आता या संख्येनं गुणायचं। हे दशक स्थानचा अंक आहे, इथे एक 0 द्यायचा। काय द्यायचा? 0। या 2 ना 173 ला गुणायचं। आता पहिले 3 न गुणलं, आता 2 न गुणायचं। बेत्रिक 6, बेसाती 14, हे 14, 14शी 4 इथे लिहायचे आणि एक हातचा घ्यायचा। बे एक बे म्हणजे 2, 2 आणि 1 3। आता इथे आपण 3 ने गुणलं आणि इथे आपण 2 न गुणलं। आता याची काय करायची? आपल्याला काय करायची? बेरीज। हे 9, 1 आणि 6 7, 5 आणि 4 9 आणि हे 3, 3979। आलं लक्षात? नोट करून घ्या। यानंतर आपण दुसरं उदाहरण पाहू। लवकर लवकर लिहून घेत चला। उदाहरण क्रमांक 2। 2 6 5 34, 265 गुणिला 34। आता काय करायचं? आपल्याला 4 न आधी गुणायचं। 4 पंच 20, हे 20 घ्यायचे। 0 20शी 0 इथे घ्यायचा आणि हे 2 आहे, हे 2 हातचे घ्यायचे। 4 सक 24, 24 आणि 2 26, 26 चे 6 इथे घ्यायचे आणि 2 हातचे घ्यायचे। ठीक आहे। 4 दोन्ही 8, 8 आणि 2 10। मग द्यायचा एक 0। हे 3 न गुणायचं। आता 3 पाची 15, हे 15, 15शी 5 हातचा 1, 3 सक 18, 18 आणि 1 19, 19शी 9 इथे घ्यायचे, एक हातचा द्यायचा। 3 दोन्ही 6 आणि हातचा 1 7। याची करायची बेरीज। आलं लक्षात एवढं? 0 6 5 11, 11शी 1 आणि 11शी 1 हातचा 1, 9 आणि 1 10, 10शी 0,
हे 1 7 आणि 1 8 आणि 1 9. आलं लक्षात? आता आपल्याला आपण काय केलं, 265 ला 34 ने गुणलं. पहिले 4 न गुणलं, नंतर 3 न गुणलं. 4 न गुणल्याच्या नंतर 1060 ही संख्या आली आणि नंतर 3 ल गुणल्यावर किती आले, 795. हे आपण शून्य देतो. दशक स्थानची संख्या आहे, या संख्येनं आपल्याला गुणायचं. म्हणजे इथं एक अंक उरला म्हणजे आपण काय करायचं, एक शून्य द्यायचं. मग याची काय करायची, या दोन्हीची बेरीज. बेरीज किती आली, 9010. आलं लक्षात? चल आपण आता एवढं लक्षात आलं, नोट करून घ्या, लिहून घ्या लवकरात लवकर. आता आपण काय करू, उदाहरण क्रमांक 3 घेऊ. तीन 3065 गुणिला 10. आता आपल्याला दोन अंकी संख्येनं गुणायचं आहे. म्हणजे आपल्याला 0 आणि 1, मग आधी 0 न गुणायचं मग 1 न गुणायचं असं करायचं आहे का, नाही. मग आता ज्या संख्येच्या जी संख्या आपण असेल ते 1 च्या पुढे 0 2 0 3 0 जर असं दिलेलं असेल तर त्याचा आपल्याला नियम माहीतच आहे. जेवढे शून्य आहेत तेवढे शून्य आपण असे देऊन द्यायचे. इथं एकच शून्य आहे आणि हीच संख्या आपण असे काय करायची, खाली लिहून घ्यायची. आलं लक्षात? पाहून घ्या तुम्ही. आता 10 5 50, 50 0, 7 5, 10 60 आणि 65 या पद्धतीने जर तुम्ही गणित केलं तर बरोबर 30,650 येते. एक असेल आणि त्याच्या पुढे जर शून्य असतील तर ते नियम लक्षात ठेवायचा तुम्ही. उदाहरण क्रमांक 4. चार 4301 किती आहे, 4301 न किती न गुणायचं, 42 न. आता 42 चा पाठ नसतो आपला, कोणाचाच नसतो, बऱ्याच जणांचा नसतो. कोणी जर पाठ केलेला असेल तर ते अतिउत्तम. आता 42 न गुणायचं असेल तर पहिले काय करायचं, 2 न गुणायचं. चला गुणून घेऊ आपण. बे 1 बे, बे 0 0. आता हे लक्षात ठेवा, कोणत्याही संख्येला जर शून्याने जर गुणलं, शून्याला कोणत्याही संख्येने जर गुणलं तर उत्तर 0 येते. बे 0 0, बे 3 6, बे 4 8. मग हे दशक स्थानी किती आहेत, 4. मग आपण 4 न गुणायचं. पहिले 0 देऊन द्यायचा. 4 1 4, 4 0 0, 4 3 12, हे 12, 12 2 हातचा 1, 4 चौक 16, 16 आणि 1 हातचा 17. आता याची काय करायची, बेरीज. 2 आणि 0 2, हे 4 6, 8 आणि 2 10, 8 आणि 2 10, 10 शी काय करायचं, हे 0 हातचा 1, 7 आणि 1 8 आणि हे 1. किती आले, 1,80,642. 4301 या संख्येला 42 ने गुणले
पहिले 2 गुणल्यावर 8602 आले. 8602 आलं लक्षात. आणि नंतर 4 गुणल्यावर किती आलं, हे एवढी संख्या आली. आपण हे शून्य दिला. 4 गुणल्यावर 17204 ही एवढी संख्या आली आपली आणि हे शून्य दिला. आता याची काय केली आपण, बेरीज. बेरीज केली तर किती आलं उत्तर, 1,80,642. लक्षात. चला नोट करून घ्या, लिहून घ्या. आता आपण काही तुम्हाला सोडवण्यासाठी सरावासाठी उदाहरण घेऊ. उदाहरण क्रमांक 5 सरावासाठी आहे. 2743 गुणिला 12. तीन 3954 गुणिला 95. 4953 गुणिला 19. नोट करून घ्या. 9003 गुणिला 28. दोन 2743 गुणिला 12. 3954 गुणिला 95. 4953 गुणिला 19. 9003 गुणिला 28. 5600 गुणिला 18. 6443 गुणिला 83. 6395 गुणिला 36. 6766 गुणिला 46. 9744 गुणिला 55. चला हे झाले कडले लिहून घ्या लवकर लवकर.
आता एक लक्षात ठेवा, 3104 गुणिला 44. इथं आपला थोडासा टाइम वाचू शकते. एक लक्षात ठेवा, 3104 गुणिला 44 आपल्याला पहिले 4 न गुणायचं आणि नंतर 4 न गुणायचं. तर आता एक वेळ आपण 4 न गुणलं, जी संख्या आली तीच संख्या पुन्हा 4 न गुणलं तरी येते. त्याच्यामुळे आपल्याला एक वेळ 4 न गुणलं की पुन्हा 4 न गुणायची गरज नाही, तीच संख्या लिहून घ्यायची. चला कसं सोडवायचं ते पाहू. आता 4 चोक 16, 16शी 6, हातचा 1, 4 0 0 आणि हातचा 1 1, 4 1 4, 4 त्रिक 12. एवढं आलं लक्षात. मग नंतर काय करायचं, एक 0 द्यायचा. आता या 4 न परत गुणायचं नाही, हीच संख्या लिहून घ्यायची. किती आहे, 6, हे 1, 4, हे 2 आणि हे 1 असं लिहून घ्यायचं. आणि याची काय करायची, बेरीज. 6, 6 आणि 1 7, 4 आणि 1 5, 4 आणि 2 6, 2 आणि 1 3 आणि हे 1. 1,36,576 लिहून घ्या. आता यानंतर तुम्हाला आडव्या मांडणीची उभी मांडणी करून कसं उदाहरण सोडवायचं ते सांगतो. हे गणित आणि सरावासाठी उदाहरण देतो काही. हे नोट केलं, लिहून घ्या हे लवकरात लवकर. आता आडवी मांडणी दिली आहे, ती उभी मांडणी कशी करायची. एक 1432 गुणिला 21, 1432 गुणिला 21 हे कसं सोडवायचं. इथे काय उत्तर येते ते आपल्याला पाहायचं. पहिले काय करायचं, ही संख्या लिहून घ्यायची, 1432 गुणिला त्याच्या खाली ही संख्या लिहून घ्यायची 21. आता इथं काय करायचं, 21. काही जणांचे 21 चा पाडापाड असते, काहीचा नाही. तर आपण काय करू, पहिले 1 न गुणू आणि इथं नंतर 2 न गुणू. आता 1 न, आता एक लक्षात ठेवा, 1 न कोणत्याही संख्येला जर गुणलं तर उत्तर काय ते तीच संख्या येते. आता हे पहा, 1 न जर या 1432 ला गुणलं तर हीच संख्या येते. सोडून पाहू. 1 गुणिला 2 बरोबर 2, 1 गुणिला 3 बरोबर 3, 1 गुणिला 4 बरोबर 4 आणि 1 गुणिला 1 बरोबर 1. 1 न कोणत्याही संख्येला गुणा, उत्तर तेच येते. आता 0 द्या. बेदोनी 4, बेत्रिक 6, बेचोक 8 आणि बेएक बे, बे म्हणजे 2. याची काय करायची आपल्याला, बेरीज. हे 2 आणि 0 2, 4 आणि 3 7, 6 आणि 4 10, हे 10, 10शी 0 हातचा 1, 8 आणि 1 9 आणि हातचा 1 10, 10शी 0 हातचा परत 1, हे 2 आणि हातचा 1 3. किती आला, 30,072. काय केलं आपण, 1432 ला 21 ने गुणले तर उत्तर येते 30,072. आलं लक्षात. आता आडव्या मांडणीची उभी मांडणी करण्यासाठी तुम्हाला काही उदाहरण देतो सरावासाठी. हे नोट करून घ्या, लिहून घ्या.
उदाहरण क्रमांक 16. आता या ठिकाणी लक्ष द्या. 66 न गुणायचं म्हणजे आपण 66 न गुणताना एक पहिले 6 न गुणायचं, नंतर परत जी आली तीच संख्या लिहायची. उदाहरण क्रमांक 16 आहे 2543 गुणिला 27. उत्तर किती आहे येते ते तुम्ही सोडून पहा, सरावासाठी आहे. 3954 गुणिला 36. 4976 गुणिला 49. 7439 गुणिला 59. 8031 गुणिला 66. चला एवढं नोट करून घ्या. आजचा आपला गुणाकाराचा टॉपिक पूर्ण सराव करून घ्या. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.